म्हणजे आपण बोलतो ना नो रिप्लेसमेंट, मी कोणीही पर्याय त्यांच्यासारखा होऊ शकत नाही. मला वाटतं एक मोठा आघात या चळवळीला, या विचाराला आणि विशेषतः दादांच्या जाण्यामुळे ही पोकळी निर्माण झालेली ती मला असं वाटतं या राज्यामध्ये आणि देशामध्ये कोणी भरून काढू शकणार नाही. कालच उद्धवजी, आदित्यजी, आम्ही सर्वजण ज्यावेळी सहकुटुंब त्यांना भेटायला गेलो तर एक वेगळं वातावरण आणि एक वेगळं भावना त्यांनी पण व्यक्त करताना हेच सांगितलं की हे सर्व प्रकार बघितल्यानंतर निशब्द होऊन जातो आपण की असं हे कसं शक्य आहे. आणि असंही आता वाटते की बा कुठेतरी दादा येतील आणि दादा बोलतील की नाही काय तुम्ही लोक करता, मी आहे. मला असं वाटतं खूप जुन्या आठवणी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या, कारण त्याच्या नेतृत्वाखाली मी राज्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे, आमदार म्हणून काम केलेलं आहे. आमची राजकीय जीवनाची सुरुवात देखील त्यांच्या समोर झालेली आहे. अनेक ऊन पाऊस वारे त्यांनी बघितले, पण एक संघर्ष योद्धा म्हणून त्यांनी आजपर्यंत जो काम केलेलं आहे हे खरोखरच कौतुकस्परी आहे. आणि महाराष्ट्रामध्ये ही जी पोकळी आहे ही मला वाटते भरून निघणार नाही. व्यक्तिशः माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने तर एक म्हणजे आमचा कुटुंबातलं एक सहकारी आज आमच्याबरोबर राहिलेलं नाही आहे. पार्थ असतील, जय असतील, वहिनी असतील. मध्यंतरीच्या काळामध्ये काही राजकीय जरी मतभेद असेल पण वैयक्तिक संबंध कधी तुटले नाही आणि ती संबंध जपणूक करण्याचं काम आम्ही सर्वांनी मिळून केलेलं आहे.